जय जय रघुवीर समर्थ। गणेश शारदाश्चैव सद्गुरु सज्जनस्तथा आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दनः। नमो आदिबोधात्मरूपा परेशा, नमो हंसनारायणा निर्जरेशा, नमो ब्रह्मदेवा वसिष्ठा श्रीरामा, नमो मारुती रामदासाभिरामा। शुकासारिखे पूर्णवैराग्य जाचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। नमः शांताय दिव्याय सत्यधर्मस्वरूपिणे, स्वानन्दामृततृप्ताय श्रीधराय नमो नमः। वैदेही सहितं सुरद्रुमतले, हैमे महामण्डपे, मध्ये पुष्पकमासने मणिमये, वीरासने सुस्थितम्। अग्रे वाचयति प्रभञ्जनसुते, तत्त्वं मुनिभ्यः परम्। व्याख्यान्तं भरतादिभिः परिवृतं, रामं भजे श्यामलम्। जय जय रघुवीर समर्थ। सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय। महारुद्र हनुमान की जय। श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय। आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय। जय जय रघुवीर समर्थ। श्री राम जय जय राम। 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 जय जय रघुवीर समर्थ। श्री राम। श्री रामदास स्वामी संस्थान सज्जनगड या रामदासी संप्रदायाच्या मातृसंस्थेचा श्री समर्थ पादुका प्रचार प्रसार दौरा भिक्षा दौरा या वर्षीचा कालपासून आरंभ झालेला आहे आणि श्री समर्थांच्या समोर या दौऱ्यातील ही पहिली प्रवचन सेवा आहे। ही सेवा या ठिकाणी करण्याची संधी मला दिली त्याबद्दल श्री रामदास स्वामी संस्थानचे सर्वही विश्वस्त, त्याचबरोबर श्री समर्थ वंशज पूज्य भूषण स्वामी,
श्री समर्थ वंशाजी पूज्य श्री बाळासाहेब स्वामी या सर्वांचेच मी खूप खूप आभार मानतो आणि त्यांच्या चरणी मी कृतज्ञता व्यक्त करतो. श्री समर्थांना गुरुपरंपरेना वंदन करून श्री समर्थांच्याच काही शब्दांचं, काही अमृतमयी अशा विचारांचं चिंतन मनन एक साधना म्हणून आपल्या आत्मलाभासाठी, आत्मविकासासाठी आपण या ठिकाणी करण्याचा थोडासा प्रयत्न करणार आहोत. विषय सचिन गुरुजींनी कॉल केला होता, विषय काय घ्यायचा, मी गडबडीत म्हटलं आपण पाहू नंतर, आणि सचिन गुरुजींनी विषय तो ग्रंथराज दासबोध असा काय द्यायचा, मग दासबोध दिला म्हणजे मग कोणताही घेतला तरी तो होऊन जातं ॲडजस्ट, तसा तो विषय दिला. पण आपण त्यातलेच काही अमृत तुषार श्री समर्थांचे त्यात आपण सुस्नात होऊया. श्री समर्थांनीच ग्रंथराज दासबोधाच्या अंतिम समासामध्ये भक्तांचे साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध असं म्हटलेलं आहे. आज या ओवीच्याच काही अंशाचं चिंतन आपण करण्याचा प्रयत्न करणार आहोत. ग्रंथराज दासबोधाला आपण साक्षात श्री समर्थांचं स्वरूप मानतो आणि ही आपली मान्यता केवळ आपली श्रद्धा नाही आहे, तर ज्या श्री समर्थांचं स्वरूप आपण दासबोधाला मानतो त्या श्री समर्थांनीच स्वतः असं सांगून ठेवलं. हा एक फार मोठा आधार आहे. माझे स्वरूप स्वतःसिद्ध, आत्मा राम दासबोध माझे स्वरूप स्वतःसिद्ध असं श्री समर्थांनी म्हटलंय. इथे श्रीमद भागवतातला एक प्रसंग आठवतो, जेव्हा भगवान श्रीकृष्ण द्वापर युगाच्या अंती महाभारताचं युद्ध पूर्ण झालेलं आहे, धर्मसंस्थापनेचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि देवदेवता येऊन भगवंताला प्रार्थना करतात की प्रभू आता आपली लीला जी आहे, आपलं लीला कार्य जे आहे, अवतार कार्य जे आहे ते पूर्ण झालेलं आहे, आपल्या अवताराचा हेतू पूर्ण झालेला आहे आणि त्यामुळे आता आपण आपल्या स्वधामाला यावं. त्यावेळी भगवान श्रीकृष्ण या सर्व देवतांना होकार भरतात आणि संकल्प करतात आपल्या अवताराच्या समाप्तीचा, तिरोधान होण्याचा. आणि जेव्हा द्वारकेमध्ये भगवान घोषणा करतात की मी प्रभास क्षेत्री जाणार आहे, त्यावेळी भगवान श्रीकृष्णाचे अत्यंत अंतरंग असे मित्र म्हणूया, भक्त म्हणूया, कारण श्रीमद भागवतात त्यांना सखा असं म्हटलेलं आहे. कृष्णस्यासीत सखा कश्चित असं. शिष्यो हो बृहस्पते साक्षात उद्धव बुद्धिसत्तमहा. भगवंतांचं ज्याच्यावर अत्यंत प्रेम होतं असा सखा बृहस्पतींचा शिष्य उद्धव. आणि हा उद्धव भगवंताची भगवत्ता, प्रभुता जाणणारी व्यक्ती होती. ज्ञानी तर होतीच होती, परंतु गोपींच्या सहवासामध्ये गोकुळात राहून भगवान श्रीकृष्णांच्याच कृपेनं ज्ञानोत्तर भक्तीचा, प्रेमाचा स्पर्श झालेले उद्धवजी होते. आणि भागवताने उद्धवजींना श्रीकृष्णांची उत्सव मूर्ती असं म्हटलेलं आहे. उद्धवजींना जेव्हा हे समजलं की भगवान श्रीकृष्ण प्रभासला जात आहेत आणि त्यावेळी त्यांना हा अंदाज आला की भगवान आता लीला समाप्त करणार आहेत,
एकांतामध्ये उद्धवजींनी भगवान श्रीकृष्णांची भेट घेतली. प्रभू, आपण प्रभास क्षेत्री जायला निघालात? हो. एक विचारू का? विचार. उद्धवजी म्हणाले, प्रभू, आपण आपलं अवतार कार्य समाप्त तर करत नाही आहात ना? आपण आपली लीला समाप्त तर करत नाही आहात ना? भगवंतांनी सांगितलं की अगदी बरोबर ओळखलंस, माझ्या अवताराचा हेतू आता पूर्ण झालेला आहे. मी अवतार समाप्त करणार आहे आणि लवकरच कलियुगाला प्रारंभ होईल. तेव्हा उद्धवजी भगवंताचे पाय धरून रडायला लागले. भगवंताला विनंती करतात की देवा, तुमचं हे सगुण साकार रूप पाहण्याची माझ्या डोळ्याला सवय लागलेली आहे आणि अवतार समाप्त जर तुम्ही कराल तर ते आम्हाला दिसणार नाही, तुमच्याशी बोलता येणार नाही, तुमची अमृतमयी वाणी आम्हाला ऐकता येणार नाही. तुमचं बोलणं, तुम्हाला पाहणं, तुम्हाला ऐकणं, तुमचा स्पर्श, हे सर्व आमचं जीवन झालेलं आहे. श्री समर्थांनी मनोबोधामध्ये म्हटलं तसं की तया दर्शने स्पर्शने पुण्य जोडे, तया भाषणे नष्ट संदेह मोडे. ही सवय उद्धवांच्या प्रेमी अंतःकरणाला लागलेली आहे. उद्धवांनी पाय धरले आणि उद्धवांनी विनंती केली भगवंताला की देवा, तुमच्या मागे एक क्षणही मला राहायचं नाही, मला तुम्ही घेऊन चला. भगवंतांनी सांगितलं की तुला माझ्याबरोबर येऊन चालणार नाही, तुला माझ्या मागे राहायचं आहे. कशासाठी राहायचं आहे? म्हणाले, माझ्या जीवनाचं जे रहस्य आहे, माझ्या जीवनाचं जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान जगाला सांगण्यासाठी तुला मागे राहायचं आहे. जे कोणी ज्या अधिकारी व्यक्ती आहेत, त्या अधिकारी व्यक्तींना तू ते तत्वज्ञान, तो धर्म समजावून सांगावास, अशी माझी इच्छा आहे. तरी उद्धवाला राहावे ना. देवा, मग आम्ही तुम्हाला पाहायचं कसं? कुठे पाहायचं? तुमच्याशी बोलावं वाटलं तर आम्ही कोणाशी बोलायचं? त्यावेळी श्री शुकदेवजी असं सांगतात की भगवंतांनी उद्धवाची समस्या ओळखली आणि हेही ओळखलं की उद्धव मनातली जी अडचण आपल्या सांगतोय, अशी अडचण, अशी समस्या अनेकांची असणार आहे. आणि म्हणून भगवंतांनी काय केलं? श्री शुकदेवजी म्हणतात, स्वकीयं यद्भवत्तेजः तच्च भागवते दधात, तिरोधाय प्रविष्टोऽयं श्रीमद्भागवतार्णवम्. स्वकीयं यद्भवत्तेजः तच्च भागवते दधात. भगवान श्रीकृष्ण म्हणाले की मी माझं तेज श्रीमद भागवतामध्ये प्रविष्ट करतोय आणि त्या श्रीमद भागवतामध्ये तुम्ही मला पाहू शकाल. मला माझ्याशी सहवास माझा तुम्हाला हवा असेल, श्रीमद भागवताचा सहवास करा. माझ्याशी बोलायचं असेल, भागवताचं श्रवण करा. श्रीमद भागवतामध्ये मी माझं तेज प्रविष्ट करतोय आणि भगवंतानी संकल्पाने ते केलं. आता गंमत अशी आहे की त्यावेळी भागवत एवढ्या विस्तारानं, म्हणजे 12 स्कंधाचं भागवत, 18,000 श्लोकांचं भागवत अस्तित्वात नव्हतं. तेव्हा 4 श्लोकांचंच भागवत अस्तित्वात होतं. भगवान श्रीकृष्णांनी जेव्हा लीला समाप्त केली त्यानंतर काही वर्षांनी नारदजींच्या आज्ञेवरून व्यासांनी चतुश्लोकी भागवताचा विस्तार 18,000 श्लोकांमध्ये 12 स्कंधामध्ये 335 अध्यायांमध्ये केला. पण जरी भविष्यामध्ये भागवत या स्वरूपात निर्माण झालं असलं तरी भगवान हे सत्यसंकल्पाचे दाता आहेत. पुढे असा अवतार आपल्याला घ्यायचा आहे, वाङ्मयी अवतार. हा संकल्प भगवंताचाच आहे. चतुश्लोकी भागवताचं जे बीज आहे, जे सूत्ररूप भागवत आहे, त्याचा आपण विस्तारित रूप आपण घेऊया आणि त्या रूपात आपण राहूया.
असा संकल्प भगवंतानी केला. तो संकल्प नारदजींच्याकडून फळला व्यासांना, आणि महर्षी वेदव्यासजींनी 18,000 श्लोकांचं ते भागवत निर्माण केलं. ज्या श्रीमद भागवताला श्री शुकदेवजी स्वतः आणि सूतजी सुद्धा, सूतमुनी, भगवान श्रीकृष्णांची मूर्ती असं म्हणतात. तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरेः सेवनात् श्रवणात् पाठात् दर्शनात् पापनाशिनी. तेनेयं वाङ्मयी मूर्ती. त्या सत्यसंकल्प सच्चिदानंद सर्वेश्वर भगवान श्रीकृष्णांची ही वाङ्मयी मूर्ती आहे. जिचं सेवन केलं असता, पाठ केला असता, श्रवण केलं असता, नवे नवे दर्शनाने सुद्धा ती पवित्र करणारी आहे. भगवंताच्या 3 मूर्ती सांगतात. एक मृण्मयी मूर्ती, जी मातीची असते, धातूची असते, पाषाणाची असते, याला मृण्मयी मूर्ती असं म्हणतात. दुसरी आहे ती चिन्मयी मूर्ती. ती निर्गुण आहे, निराकार आहे, केवळ चैतन्य स्वरूप भगवंताचं जे अस्तित्व आहे त्याला चिन्मय मूर्ती म्हणतात. आणि तिसरी जी आहे ती वाङ्मय मूर्ती. या शब्दरूपामध्ये साक्षात भगवानच त्या ठिकाणी प्रकट झालेले आहेत. तो प्रसंग भागवतातला आणि हा प्रसंग श्री समर्थांच्या चरित्रातला. श्री समर्थांच्या सानिध्यामध्ये सज्जनगडावरती शेजघरात बसलेली सगळी शिष्यमंडळी आणि श्री समर्थ घोषणा करतात की आता रघुकुळ टिळकाचा वेधसन्निध आला. आणि तीच अवस्था जी उद्धवजींची झाली. जो ज्ञानी आहे आणि ज्ञानी असूनही प्रेमी सुद्धा आहे, हे वैशिष्ट्य आहे. एकाच वेळी गुरु शिष्या एकची पद, तेथे नाही भेदाभेद, परी या देहाचा संबंध तोडिला पाहिजे, असं जे श्री समर्थांचं वचन आहे ते प्रत्यक्ष जगलेले अनेक शिष्य तिथे बसलेले आहेत की जे स्वरूपाने एकची झाले. त्यांना माहिती आहे की भेद फक्त देहामध्ये आहे, स्वरूपाने आपलं अद्वैत आहे. पण तरी सुद्धा ते केवळ ज्ञानी नव्हते, तर ते ज्ञानोत्तर भक्ती जगत होते, ज्ञानोत्तर भक्ती जगत होते. आणि म्हणून ते सगुणाचं जे प्रेम आहे ते प्रेम, त्या भक्तीची आस. कारण आत्मज्ञान झालेले संत हा अधिकार प्राप्त करतात की ते भगवंताला म्हणू शकतात की तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. ज्ञानाच्या पूर्वी आपण धडपडणारे भक्त काय म्हणतो की गर्भवास नको, जन्ममरण नको, या जन्ममृत्यूच्या चक्रातून सुटायचं आहे, मोक्ष मिळवायचा आहे. आणि ज्यांनी मोक्ष मिळवला ते म्हणतात की तुझी भक्ती दे, तुझी प्रीती दे, तुझी सेवा दे. अद्वैती तो नाही माझे समाधान, गोड हे चरण सेवा तुझी. पण हे कोण म्हणत आहे? ज्यांनी अद्वैत पचवलंय ते म्हणतात. कारण ती जी सेवा आहे ती सेवा ही समुद्राच्या लाटा एकमेकाशी खेळतात तशी. अभेद भक्ती दे रे राम. आपल्याला असं वाटतं की भक्ती करायची आणि भक्तीनंतर ज्ञान मिळतं. हे खरं आहे, भक्ती ज्ञानाला जन्म देते, पण तेवढ्यावर सगळा प्रवास संपत नाही. ज्ञान झाल्यानंतर काय होतं तर संत सांगतात की ज्ञानाला सुद्धा, ज्ञानी कृतार्थ आहे, त्याला आता काही करणं शिल्लक नाही, आणि तरीही काहीतरी करणं शिल्लक आहे. मग काय करणं शिल्लक आहे तर म्हणाले भक्ती. ज्ञानानंतर जी भक्ती होते ती अभेदत्वानं होते. आणि मग तिथे
खऱ्या अर्थानं भक्ताची ज्ञानाची लीला सुरू होते. जो ज्ञानी आहे त्याची लीला सुरू होते. मग तो विरहामध्ये रडतो, क्वचित भेट झाली असं समजून हसतो, क्वचित हसती क्वचित रुदती, अशी त्याची अवस्था असते आणि ती उन्मादाची अवस्था असते. तो भक्तीचा कल्लोळ असतो, तो ईश्वरी प्रेमाचा कल्लोळ असतो. श्री समर्थ शेजघरामध्ये जेव्हा ही घोषणा करतात आपल्या अवतार समाप्तीची, तेव्हा अधिकारी शिष्य जे आहेत, कारण एका ठिकाणी श्री समर्थांनी एका अभंगामध्ये असं म्हटलं आहे की गुरु, मला ते शब्द आठवत नाहीत, पण त्याचा आशय असा आहे, गुरु मरता आणि शिष्य रडता, तर म्हणाले हे दोघांचीही अवस्था बिकट आहे. गुरु मरता आणि शिष्य रडता. गुरु जर मरत असेल आणि शिष्य जर रडत असेल तर दोघेही गुरु, म्हणजे गुरु गुरु नाही, शिष्य शिष्य नाही. जो मरतो तो गुरु नाही आणि गुरुच्या मेल्यानंतर जो रडतो तो शिष्य नाही, असं श्री समर्थ म्हणतात. ते कशाच्या, त्याचा भावार्थ काय त्याचा, की असो ऐसे सकळही गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी तो मरत नाही. त्याचा देह मरतो, त्याच्या देहाचं काय व्हायचं ते होतं, पण तो महात्मा आपल्या स्वरूपामध्ये स्थित झालेला आहे, आत्मस्थ झालेला आहे आणि त्यामुळे त्याला मरणाचा स्पर्शही नाही, विचारही नाही, मरण ही कल्पनाही त्याला शिवत नाही. जन्म मृत्यूचा संशय त्याला नाही, अशी अशा स्थितीत आहे. त्यामुळे तो मरता नाही आहे. आणि असा जो मरता नाही, श्री समर्थ म्हणतात तो खरा गुरु. आणि शिष्य कोण खरा, तो रडता नसला पाहिजे, की गुरूंचा जर मृत्यू होत असेल, आता हे श्री समर्थांचे शब्द आहेत, गुरूंच्या मृत्यूनंतर रडायचं कारण नाही, कारण ते कृतार्थ झालेले आहेत, ते शोकाला योग्य नाही आहेत. आता असं असताना त्या प्रसंगामध्ये श्री समर्थ जेव्हा घोषणा करतात अवतार समाप्तीची, तेव्हा शिष्य रडतात आणि त्या रडणाऱ्या शिष्यांच्या यादीमध्ये खूप अधिकारी शिष्यांचं सगळं स्वतः उद्धव स्वामी आहेत, अक्का स्वामी आहेत, एवढी सगळी मोठी मोठी महान मंडळी आहेत की जी जीवनमुक्त आहेत. श्री समर्थांच्या सानिध्यात राहून ते स्वतः जय जय रघुवीर समर्थ. पूज्य बाळासाहेब स्वामीजी आलेले आहेत, तर मी त्यांना अभिवादन करतो, स्वागत करतो. अधिकारी शिष्य ती सगळी मंडळी, आणि तरीही ती रडतात. त्याचं कारण आहे की ते ज्ञानोत्तर भक्तीचं प्रतीक आहे, ते प्रेम आहे. एकीकडे हेही माहिती आहे की कोणी कुठे चाललेलं नाही, सदा संचला येतना जात काही, आणि तया विण कोठे रिता ठाव नाही. आणि तरीसुद्धा हा जो भक्तीचा खेळ चाललेला आहे, त्या खेळाची सुद्धा आसक्ती असते, आणि ती आसक्ती हे मोक्षाचं उघडं द्वार असते, असं भागवतात म्हटलंय. संग हा तोडण्याला अत्यंत कठीण, पण तो जर साधूचा केला तर ते मोक्षाचं उघडं द्वार आहे. तसं ही श्री समर्थांच्या संग जडलेली मंडळी आहेत, आणि म्हणून ती जिवंतपणे मुक्त झालेली आहेत, आणि तरीही सगुणाचं प्रेम त्यांनी सोडलेलं नाही. श्री समर्थांनी म्हटलंय की ज्ञानी आणि भजन सांडीना, हे सद्विद्येचं लक्षण आहे की ज्ञान आहे आणि तरीही सगुण भजन सोडत नाही, हे विशेष आहे. तो पूर्ण ज्ञानी आहे. जनी भक्त ज्ञानी असं आहे, म्हणजे नुसता ज्ञानी नाही, भक्त ज्ञानी. तर त्या प्रसंगामध्ये विचारलं श्री समर्थांना की आम्ही आता तुम्हाला कुठे पाहू. उद्धवजींचा तो प्रसंग आहे, तसाच प्रसंग श्री समर्थांच्या चरित्रात की आम्ही तुम्हाला कुठे पाहावं, तुमचे बोल आम्ही कसे ऐकावेत, आम्हाला जर वाटलं तुमचा संग करायचा आहे, सहवास करायचा आहे, तर आम्ही कुठे जावं. आणि त्यावेळी श्री समर्थ म्हणतात की नका करू खटपट, पहा माझा ग्रंथ नीट, तेणे सायुज्याची वाट गवसेल की. आत्मा रामदासबोध.
माझे स्वरूप स्वतः सिद्ध. आणि म्हणून श्री समर्थांचीच ही उद्घोषणा आहे की दासबोध ही श्री समर्थांची प्रत्यक्ष वाङ्मयीन मूर्ती आहे. तेनेयं वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्षा वर्तते हरेः. श्री समर्थ ग्रंथराज दासबोधाच्या रूपात अप्रत्यक्ष नाही, प्रत्यक्ष. आणि कल्पना आपल्याला अशी कधी कधी येते मनामध्ये, असा विचार येतो की नभा माझी तारांगणे त्याप्रमाणे बहुशिष्य मेळाव केला प्रयत्ने. गगनामध्ये आकाशामध्ये असंख्य तारे आहेत, तसे श्री समर्थांचे असंख्य शिष्य होते. एवढ्या सगळ्या ह्याच्यामध्ये श्री समर्थांनी आपल्याला किती वेळ दिला असता, आपण त्यांचा किती वेळ घेऊ शकलो असतो, याची जर कल्पना केली तर दासबोधाच्या रूपामध्ये त्यांचं असणं ही त्यांची आपल्यावर दया आहे हे आपल्याला कळून येतं. किती आपण चर्चा करू शकलो असतो, किती प्रश्न विचारू शकलो असतो. आत्ताचे जे कोणी मोठे मोठे संत आहेत, जे अधिकारी आहेत, त्यांची सुद्धा वेळ घ्यायला सुद्धा आपल्याला किती प्रयत्न करावे लागतात. एक 5 मिनिटाची भेट मिळेल का, थोडासा एक प्रश्न विचारायचा आहे तेवढा विचारता येईल का. श्री समर्थही त्या काळचे सेलिब्रिटीज होते, एका अर्थी स्पिरिच्युअल सेलिब्रिटी. तर किती वेळ मिळाला असता, खूप कमी वेळ. पण आपला समग्र अनुभव, आपल्या संपूर्ण जीवनामध्ये जे जे काही लौकिक अलौकिक पारलौकिक जे जे काही अनुभवलं ते सगळं श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधामध्ये व्यक्त केलेलं आहे. आणि म्हणून आरंभापासून परमार्थाच्या अखेरच्या पायरीपर्यंत, प्रपंच असो की परमार्थ असो, लौकिक जीवन असो की पारलौकिक जीवन असो, आध्यात्मिक जीवन असो, यातले अनेक बारकावे श्री समर्थांनी ग्रंथराज दासबोधामध्ये दिले, जेणेकरून त्या त्या टप्प्यावर जो कोणी ग्रंथराज दासबोधाचं अध्ययन करत असेल त्याला त्या त्या टप्प्यावरती आणखी पुढे एक पायरी नेण्यासाठी आवश्यक अशा पद्धतीनं मार्गदर्शन मिळेल. आजची जी ओवी चिंतनाला घेतलेली आहे ती स्वतः श्री समर्थांनी सांगितलेली. श्री समर्थ म्हणतात की भक्तांचे नि साभिमाने कृपा केली दाशरथीने. ही ओवी वाचली की खूप आधार येतो. देव हा भक्ताचा अभिमानी आहे. जसं एखादं लेकरू असतं, त्या लेकराचा आई अभिमान घेते. एखादा मोठा भाऊ असतो, छोट्या भावाला घेऊन खेळायला गेला, त्या छोट्या भावाला जर कोणी त्रास दिला तर तो मोठा भाऊ त्याचा अभिमान घेतो, त्याची कड ओढतो, कैवार घेतो. तसं देवाचा हा स्वभाव आहे की तो भक्ताचा कैवार घेतो. त्याला भक्ताला कोणी हर्ट केलेलं चालत नाही, भक्ताला दुखावलेलं चालत नाही, भक्तावर संकट आलेलं त्याला चालत नाही. स्वभावतःच त्या भक्ताच्या मदतीला सहाय्याला धावून जाणं हे त्याच्या ठिकाणी आहे. आणि आपल्या भक्ताच्या समोर त्याला तो कोणालाही अन्यांना गणत नाही. भागवतातलाच एक प्रसंग जो श्री समर्थांनी मनोबोधातही त्याचा दाखला दिलेला आहे. बहुश्रापिता कष्टला अंबऋषी तयाचे स्वये श्रीहरी जन्मसोशी. अंबऋषीची कथा आहे. एकादशीचं व्रत आहे, द्वादशीला पारण करायचं आहे. द्वादशीचा मुहूर्त टळून त्रयोदशी लागणार आहे आणि पारण्याच्या प्रसंगी आता सगळी पूजा वगैरे झाली, आता प्रसाद ग्रहण करणार, तेवढ्यात दुर्वासा ऋषी आले. अतिथी आहेत, ऋषी आहेत. आनंद झाला की आपलं किती मोठं भाग्य आहे की आपल्या व्रताच्या पारण्याला साक्षात दुर्वासा ऋषी आले. आणि म्हणून स्वागत केलं,
पाद्यपूजा वगैरे केली आणि विनंती केली की आपण प्रसाद ग्रहण करावा, आधी आपलं भोजन आणि त्यानंतर मी माझं पारणं करतो. दुर्वासा ऋषी गेले स्नान संध्येला, आपलं काही आन्निक उरकायचं असेल नदीवर गेले आणि तिकडेच ते तल्लीन झाले. इकडे द्वादशीचा मुहूर्त टळून चालला. आता काय करावं, धर्मसंकट आहे. पुरोहितांशी चर्चा केली की आता जर मी द्वादशीच्या मुहूर्तावरती हा प्रसाद सेवन करत नाही तर माझं केलेलं व्रत हे वाया जाऊन त्यात दोष निर्माण होतो, मला दोष लागतो. आणि जर मी प्रसाद सेवन केला आधी तर अतिथीच्या आधी सेवन केला प्रसाद, ब्राह्मण आहे, ऋषी आहे, अतिथी आहे, त्याच्या आधी जेवून घेतलं, प्रसाद घेतला तर त्याचा दोष लागतो. तर याच्यामध्ये आता काय करायचं, दोन्हीकडेही संकट आहे. त्यावेळी पुरोहित जे आहेत अंबरीश राजाचे, आणि तो राजा आहे, क्षत्रिय आहे, पण भक्त आहे, सांगितलं की असं करा, तुम्ही तीर्थ प्या, जलसेवन करा, म्हणजे पारणही झालं असं होईल आणि अतिथीच्या आधी जेवणही केलं नाही, भोजनही केलं नाही असंही होईल. असा मध्यम मार्ग पुरोहितांनी सुचवला. पुरोहितांना नेहमी असे मध्यम मार्ग यजमानांसाठी काढावे लागतात. काढला मार्ग, त्याने तीर्थसेवन केलं, पारणं केलं. दुर्वासा ऋषी आले. इकडे गुरुजी मंडळींनी पूजेची आवरावर सुरू केली असेल, ते सगळं पाहिलं एकंदरीत, आणि दुर्वासा ऋषींना वाटलं की याने आपल्या आधी भोजन केलेलं आहे, आणि म्हणून अद्वा तद्वा बोलून शाप दिला की तू 10 जन्म वेगवेगळ्या योनीमध्ये घेशील वगैरे वगैरे. श्रीमद भागवतात हा 10 जन्माचा प्रसंग नाही आहे, पण शाप दिला. आणि आपल्या जटेमधून त्यांनी एक कृत्या म्हणजे एक दुष्ट शक्ती अंबरीश राजाला दंड देण्यासाठी, मारण्यासाठी पाठवली. आणि जेव्हा ती कृत्या, ती दुष्ट शक्ती ही अंबरीश राजाचा घात करायला आली, त्यावेळी भगवत भक्त असलेला अंबरीश राजा त्याचं रक्षण करण्यासाठी सुदर्शन चक्र तिथे प्रकट झालं, आणि त्या सुदर्शन चक्रानं त्या कृत्येचा नाश केला. आणि ते सुदर्शन चक्र तेवढ्यावर थांबलं नाही, ते दुर्वासांना मारायला त्यांच्या मागे धावू लागलं. दुर्वासांनी पाहिलं की कृत्येचा तर नाश झालेला आहे, पण आपल्याला मारायला हे सुदर्शन चक्र येत आहे, म्हणून दुर्वासा धावू लागले. त्या चक्रापासून वाचण्यासाठी भगवंताच्या आधी ब्रह्मदेवाकडे गेले. देवा मला वाचवा, वाचवा, ब्रह्मदेवा मला वाचवा. काय झालं, सुदर्शन चक्र मारायला येत आहे. ब्रह्मदेव म्हणाले की माझी ते माझं सामर्थ्य नाही की मी सुदर्शन चक्रापासून तुम्हाला वाचवीन. जमलंच तर तुम्ही महादेवाकडे जा. महादेवाकडे गेले. महादेवांनाही जेव्हा समजलं, महादेवांनी हात जोडले, म्हणाले दुर्वास ऋषी, माझंही ते सामर्थ्य नाही आहे, हे सुदर्शन चक्र ज्यांचं आहे त्या भगवान विष्णूंकडेच तुम्ही जा. दुर्वासा ऋषींना हे माहिती आहे की ठिकठिकाणी शास्त्रामध्ये भगवंताला विप्रप्रिय असं म्हटलेलं आहे. भगवान हे विप्रप्रिय आहेत, म्हणजे विप्र त्यांना अत्यंत प्रिय आहेत. एवढंच नाही तर भगवंताला ब्रह्मण्य देव असं म्हटलेलं आहे. ब्रह्मण्य देव म्हणजे ब्राह्मणाची भक्ती करणारा आहे देव, असा देवाचा परिचय आहे. अशी ब्राह्मणाची भक्ती करणारा, ब्राह्मणांना पूजनीय मानणारा भगवान, त्या भगवान विष्णूंकडे जाताना दुर्वासा ऋषींना पूर्ण कॉन्फिडन्स होता की आपण ब्राह्मण आहोत, आपण ऋषी आहोत, आणि भगवान हे ब्रह्मण्य देव आहेत, विप्रप्रिय आहेत, आणि त्यामुळे निश्चितपणे ते आपल्याला आश्रय देतील. आणि दुर्वासा ऋषी गेले भगवान विष्णूंकडे. भगवान विष्णूंनी या 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 विप्रवर, दुर्वासाजी सुद्धा म्हटले नाहीत, हे ब्राह्मणा असं म्हटले. विप्रवर या 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 म्हणाले. दुर्वासाजींनी आपल्यावर असलेलं संकट सांगितलं. म्हणाले देवा, तुमचं सुदर्शन चक्र मला मारायला माझ्या मागे लागलेलं आहे, त्याच्यापासून तुम्ही मला वाचवा. आणि स्तुती केली भगवंताची की ब्रह्मदेवासारखे, महादेवासारखे तुम्ही पराधीन नाही आहात, तुम्ही स्वतंत्र आहात, अशी स्तुती केली. तेव्हा भगवंतांनी हे जाणलं की या विप्राकडून, या ब्राह्मणाकडून, या दुर्वास ऋषींच्याकडून, दुर्वासही तपस्वी होते, त्यांच्याकडून आपल्या भक्ताचा अपमान झालेला आहे.
म्हणजे अंबरीष राजाचा. तेव्हा भगवंतांनी असं सांगितलं की हे दुर्वासजी, तुम्ही म्हणताय की मी स्वतंत्र आहे, पण ही तुमची माहिती चुकीची आहे. तुम्हाला कोणीतरी चुकीची माहिती दिलेली आहे. भगवान म्हणतात, अहम भक्त पराधीनो ह्यस्वतंत्र इव द्विज. हे द्विजा, मी भक्ताच्या अधीन आहे, मी स्वतंत्र नाही. दुर्वासाजी चकित झाले. त्याही पुढे जाऊन ते म्हणतात की जो साधू प्रवृत्तीचा आहे, सज्जन आहे, जो माझा भक्त आहे, तो माझं हृदय आहे. साधवो हृदयम मह्यम साधूनाम हृदयम त्वहम. मी साधूंचं हृदय आहे आणि साधू माझं हृदय आहे. आणि त्याही पलीकडे फायनल डिसिजन दिला, मदन्यते न जानन्ती. ते साधू माझे भक्त हे माझ्याशिवाय अन्य कोणालाही जाणत नाहीत, म्हणजे ते माझ्याशी अनन्य आहेत. आणि भगवान म्हणतात, नाहंतेभ्यो मनागपी. आणि त्यांच्या खेरीज मी अन्य कोणालाही ओळखत नाही. झालं दुर्वासजींचं तर अवघड झालं का. देवा काहीतरी करा, पण वाचवा. म्हणाले, ज्याचा अपराध झाला आपल्याकडून, ज्या माझ्या भक्ताचा अपराध झालेला आहे त्याच्याकडे जा. तात्पर्य काय, भगवान हे भक्ताचे अभिमानी आहेत. ते एक वेळ आपल्या केलेला अपराध सहन करतील, परंतु आपल्या भक्ताच्या विषयी केलेला अपराध जो आहे तो भगवान सहन करीत नाहीत. श्री समर्थ म्हणतात की भक्तांचेनी साभिमाने, हा भगवंताचा स्वभाव आहे. कृपा केली दाशरथीने, परंतु भगवंतानी आपला अभिमान घ्यावा यासाठी संत सांगतात की आपल्या भक्तीची क्वालिटी सुद्धा तशी पाहिजे. केवळ मी स्वतःला भक्त म्हणवतो म्हणून मी भक्त आहे, किंवा अन्य लोक मला भक्त म्हणतात म्हणून मी भक्त आहे. आता आम्ही म्हणण्यापेक्षा मी असं बळच लावत असतो. कोणी म्हटलं नाही तरी पण लावत असतो, समर्थ भक्त मंदार व रामदास असं लावतो आम्ही. भक्त आहे की नाही हे त्या एका देवाला आणि आपल्या अंतःकरणालाच माहिती की आपण खरंच भक्त आहोत का. त्यामुळे भक्त म्हणून घेणं हे सुद्धा खूप धाडसाचं आहे. आणि बहुतेक वेळा तो दांभिकपणा सुद्धा असतो. पण हा दांभिकपणा एक प्रकारे चांगला पण असतो. कसा की जसा एखादा, आता माझ्या परिचयातला एक मुलगा, तरुण मुलगा, तो अत्यंत नेबळट, त्याच्याकडे पाहायला की त्याच्या तोंडावरची माशी सुद्धा उठणार नाही असा. आणि काही वर्षांनी काय झालं, तो पोलिसात भरती झाला. पोलिसात भरती झाल्यावर तो PSI वगैरे झाल्यावरती त्यांनी परीक्षा दिल्या, PSI झाला. PSI झाल्यावर तो गणवेशामध्ये ज्या आला तर त्याचा एक वेगळाच रुबाब होता. म्हणजे हाच का तो असं वाटावं इथपर्यंत. आणि मग खाली मान घालून खांदे असे वाकवून चालणारा तो, आलं लक्षात ना, त्या गणवेशामध्ये पूर्ण असा कॉन्फिडन्सने सगळ्यांच्या समोर, आणि पूर्ण कॉन्फिडन्स, कुठेही त्याच्या भय नाही किंवा कुठेही नकारात्मकता त्या व्यक्तिमत्वात नाही. का? कारण आता तो गणवेश आहे. त्या वेशाचा सुद्धा एक आवेश आहे. आणि मग मी अमुक आहे, मी तमक्याचा आहे, ही जी भूमिका आहे. तसं स्वतःला भक्त म्हणणं भले बऱ्याच वेळा दांभिक जरी असलं तरी मी त्यांचा आहे ह्याचा कुठेतरी एक आतमध्ये अभिमान हा आपल्यासुद्धा निर्माण होऊन आपल्यामध्ये ही उत्थानाची प्रक्रिया निर्माण होण्याची शक्यता शिल्लक राहते की मी त्यांचा आहे, मी त्यांचा आहे. त्यांचा म्हणूनच घेतलं नाही तर कदाचित ते होणारच नाही. आणि म्हणून ही सुद्धा गोष्ट चांगली आहे. पण मुद्दा काय आहे की मुद्दा असा आहे की भक्तांचेनी साभिमाने, कृपा केली दाशरथीने. आपला अभिमान भगवंताने, देवाने घ्यावा, रामरायाने घ्यावा. अशा काय क्वालिटी माझ्यामध्ये असाव्यात
काय लक्षणं असावीत? ती भक्तीची लक्षणं ही संतांनी काही सांगून ठेवलेली आहेत. पहिलं लक्षण आहे, भक्त म्हणजे भगवंताचा जो शरणागत आहे तो. पहिलं लक्षण आहे की भक्ताच्या ठिकाणी अनुकूलस्य संकल्पः. मी ज्याची भक्ती करतो किंवा मी ज्याचा भक्त म्हणवतो त्या भगवंताच्या, त्या सद्गुरूंच्या, इष्टदेवतेच्या अनुकूल अशा पद्धतीनं माझ्या ठिकाणी संकल्प असले पाहिजेत. आणि संकल्पाचा अर्थ की काया वाचा आणि मने. श्री समर्थ म्हणतात ना, काया वाचा मने यथार्थ रामी रमणे, तरीच श्लाघ्यवाणे रामदास्य. कायेने कृती होते, शरीराने कृती होते, वाणीने विचार व्यक्त होतात, बोललं जातं, शब्द, आणि मनामध्ये संकल्प निर्माण होतात. माझे संकल्प, माझी वाणी आणि माझी कृती या तीनही स्तरावरती माझं जगणं हे माझ्या आराध्याच्या, माझ्या इष्टदेवतेच्या किंवा माझ्या सद्गुरूंच्या अनुकूल अशा पद्धतीनं असलं पाहिजे. आणि त्यासाठी खऱ्या अर्थानं मी त्यांना मानलं पाहिजे. देव मानणारे समाजामध्ये भरपूर लोक आहेत. आपण आस्तिक आणि नास्तिक यांची जर गणना केली तर बहुतांशी लोक आपल्याला आस्तिक आढळतील, म्हणजे देव मानणारे आढळतील. पण मला एक प्रसंग आठवतो. ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचा गोंदवल्यामध्ये एकदा असा अनौपचारिक सत्संग चालला होता आणि काही मंडळी बसली होती. एक मामा आपल्या सुशिक्षित, त्या काळी अभियंता म्हणून पदवी मिळवलेल्या भाच्याला स्वतः अगदी आग्रह करून महाराजांच्या दर्शनाला घेऊन आले होते. एक मामा भाच्याला. तो भाचा नास्तिक होता. तो म्हटलं, मी महाराज वगैरे काही मानत नाही, मी देव वगैरे मानत नाही, मला तू सांगू नको. मामा म्हणाले, अरे महाराज म्हणून नाही, एक चांगली व्यक्ती म्हणून भेटायला चल. एक चांगली व्यक्ती, काय हरकत आहे, एक ज्येष्ठ व्यक्ती आहे, चांगली व्यक्ती आहे, ठीक आहे म्हणे, येतो. गोंदवल्याला तो मामा बरोबर आला आणि महाराज एका खोलीमध्ये ते बसलेले होते आणि सांगत होते की भगवंतच सर्व काही करतो, राम करता आहे, त्याच्या सत्तेनेच सगळं जग चालतं, झाडाचंही पान त्याच्या सत्तेने हलतं वगैरे, असं सगळं चाललं होतं. तो खोलीच्या बाहेर उंबऱ्याजवळ असा उभा, मामा आतमध्ये गेले, बसले नमस्कार करून, आणि तो ते अनास्थेने ते ऐकत होता की काय अभ्यास मी करायचा, कष्ट मी करायचे, परीक्षेत पेपर मी लिहायचा, मार्क्स मी मिळवायचे, आणि म्हणायचं राम करत आहे. ह्याला काही अर्थ नाही. बरं, त्या रामाला कोणी पाहिलंय? कोणीच पाहिलेलं नाही आहे. आणि मग अशाला म्हणायचं की तो करताय ना, आपण करतोय प्रत्यक्ष, आपल्याला करावं लागतं, असं त्याच्या मनात सगळे गोंधळ होतात. मामा गेले, नमस्कार केला, आणि माझा भाचा आलेला आहे, त्याला खुणावलं, हे आतमध्ये कर नमस्कार. आणि सांगितलं होतं ना की वडीलधारे म्हणून तरी, मग त्याच्या डोक्यात महाराज म्हणून नाही पण वडीलधारे, त्याने नमस्कार केला कसा तरी. महाराजांनी त्याच्या हालचालीवरूनच ओळखलं की खूप श्रद्धेने आलेला नाही आहे. वा वा, खूप छान. आता तो बोलायला लागला. मामाने सांगितलं अभियंत्याची पदवी मिळवलेली आहे, वा वा, खूप सुंदर, खूप छान छान छान. तर त्याच्यामध्ये ती उर्मी होती नास्तिकपणाची. तो म्हणाला, मी नास्तिक आहे. महाराजांनी त्याला विचारलं नव्हतं की तू आस्तिक आहे का नास्तिक आहे, पण त्याच्या ठिकाणी ते एक असं हे होतं, मी नास्तिक आहे. महाराजांनी गुगली टाकली त्याला. महाराज म्हणाले, अरे वा 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 वा, म्हणाले तुम्ही नास्तिक आहात, छान, मला आस्तिकांपेक्षा नास्तिक आवडतात. असं म्हटल्यावर तो हल्ला, कारण त्याला असं वाटलं होतं की मी नास्तिक आहे असं म्हटल्यावर ते वाद घालतील काहीतरी. महाराज म्हणाले की मला नास्तिक खूप आवडतात. आणि तिथे ते बोलले महाराज की अरे, दांभिक आस्तिकांपेक्षा प्रामाणिक नास्तिक कधीही चांगला. पहा शब्द कसे आहेत.
आणि हे महाराजांचे शब्द आहेत. दांभिक आस्तिकापेक्षा प्रामाणिक नास्तिक मला आवडतात. आणि मग त्याला एकदम ते जवळचे वाटले, महाराज जवळचे. ही महाराजांची युक्ती होती त्याला आपलंसं करण्याची. आणि मग बोलता बोलता असं काही बोलून 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 झालं, आणि झाल्यावरती मग त्याला जवळीक वाटली महाराजांबद्दल, आणि त्याने नमस्कार केला. आणि नमस्कार केल्यावरती तो प्रभावित झाला महाराजांकडून. आणि मग महाराजांना हळूच म्हणतो की महाराज मला सरकारी नोकरी लागावी, लागू द्या. महाराजांनी पकडला त्याला. अरे 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 म्हटले, असं नाही करायचं म्हटले. नास्तिक आहेस ना तर प्रामाणिक नास्तिक राहायचं म्हणाले. आता तू नोकरी लागावी असं मला का प्रार्थना करतोयस? हे योग्य नाही. मग स्वतःच्या कर्तृत्वावरच विश्वास ठेवायचा, असं शरण नाही जायचं म्हणाले कोणालाही. तो असं थोडासा लाजला तरी त्याच्या पाठीवरून हात फिरवत महाराज म्हणाले काही हरकत नाही. अरे फक्त एक करशील का? तुला नोकरी लागेल म्हणाले, फक्त एक कर, मी सांगेल ते करशील? तो म्हणाला हो. तर महाराज म्हणाले असं कर, माझ्या रामरायाजवळ जा आणि त्याला प्रार्थना कर की हे रामराया तुझ्या कृपेनं मला नोकरी लागू दे. महाराजांनी बरोबर रामाच्या पायाशी त्याला पाठवलं. त्याने प्रार्थना केली, महाराजांच्या सत्संकल्पाने प्रसादाने त्याला ते झालं. पण मुद्दा काय होता? मुद्दा हा होता की महाराजांचं त्या संवादातलं जे वाक्य आहे ते आपल्याला खूप हलवणार आहे. ते म्हणजे की दांभिक आस्तिकांपेक्षा महाराज म्हणाले. हां, त्यातही महाराजांचं त्या संवादात त्या मुलाबरोबर आणखी एक वाक्य होतं. तो जेव्हा नास्तिक आहे असं म्हटला ना, तर महाराज त्याला पुढे असं म्हणाले. तो जेव्हा म्हणाला की मला नोकरी लागू देत, महाराजांनी त्याला पकडलं आणि महाराज त्याला म्हणाले सांगू का खरं की स्वतःला आस्तिक समजणारे खरे प्रामाणिक आस्तिक असतातच असं नाही, ते दांभिक आस्तिक असू शकतात. तसंच माझा अनुभव असा आहे म्हणाले की या जगात प्रामाणिक नास्तिक सुद्धा एखादाच असतो. आलं लक्षात? प्रामाणिक नास्तिक सुद्धा, आणि त्याही पलीकडे हाईट वाक्य, एकदम सुपर वाक्य महाराजांचं. ते म्हणाले आता तुला खरं सांगू का, आमचे संतच खरे नास्तिक आहेत. आमचे संत हे खरे नास्तिक आहेत. तो वेडाच झाला. महाराज असं कसं काय? हो म्हणाले, आमचे संत हे खरे नास्तिक आहेत, कारण आमचे संत जे नाही त्याला नाही म्हणतात आणि जे आहे त्याला आहे म्हणतात. भगवंत दिसत नाही परंतु तो आहे आणि म्हणून भगवंत आहे असं ते मानतात. ते खरे प्रामाणिक आस्तिक आहेत संत. आणि संतच खरे प्रामाणिक नास्तिक आहेत, कारण हे जग दिसतंय, आलं लक्षात, परंतु हे तत्वतः म्हणजे आध्यात्मिक दृष्टीनं हे जग नाही आहे. जसं हे शरीर आहे, हे शरीर आत्ता आपल्याला दिसतंय, हे पूर्वी नव्हतं, जन्मापूर्वी हे नव्हतं आणि मृत्यूनंतर हे नसणार आहे. जे पूर्वी नव्हतं, नसतं आणि नंतर नसणार आहे किंवा नसतं, ते मध्ये आहे असं आपण जे मानतो त्याला केवळ भास असं म्हटलेलं आहे. आध्यात्मिक दृष्टीनं, व्यावहारिक दृष्टीनं सत्य आहे, त्याला सत्यच म्हटलंय. अध्यात्माने सुद्धा 3 सत्य सांगितली आम्हाला. एक व्यावहारिक सत्य, दुसरं प्राप्तिभासिक सत्य आणि तिसरं आध्यात्मिक सत्य, पारमार्थिक सत्य. बरोबर आहे? म्हणजे ज्याला आपण मिथ्या म्हणतो त्याला सुद्धा सत्यही म्हटलेलं आहे. पण कसं सत्य? व्यवहारापुरतं सत्य. म्हणून जेव्हा असं म्हटलं जातं की शरीर आणि जग मिथ्या आहे, तेव्हा त्याचा अर्थ ते खोटं आहे असा नसतो. एका केवळ व्यवहारापुरती त्याची सत्यता आहे. प्रातिभासिक सत्य म्हणजे दसऱ्याचं सोनं. दसऱ्याला आपण आपट्याची पानं देतो एकमेकाला सोनं म्हणून, आणि ती आपण आदराने देतो, घेतो. असं म्हणतो का काहीतरी देतोयस असं नाही म्हणत, घ्या सोनं असं म्हणतो ना. ते पण आपण सोनं म्हणून घेतो, देतो. त्या दिवशी त्या पानांचा, त्या एका वृक्षाच्या, विशिष्ट वृक्षाच्या पानांचा व्यवहार हा सोनं म्हणून होतो. हे त्या दिवशीचं सत्य आहे, प्रातिभासिक सत्य आहे. आलं लक्षात? मुद्दा असा आहे की महाराजांनी ते वाक्य जे वापरलं की दांभिक ना आस्तिक, तर तसे आपण आहोत का? आणि तसे आपण जर असू तर आपल्याला प्रामाणिक आस्तिक किंवा प्रामाणिक भक्त जर व्हायचा असेल, असा भक्त की ज्या आपला अभिमान भगवंत घेईल, तर त्यातली ही जी लक्षणं सांगितली संतांनी, त्यातलं पहिलं लक्षण सांगितलं की अनुकूलस्य संकल्प. माझ्या इष्टदेवतेला
भगवंताला किंवा माझ्या सद्गुरूंना अनुकूल अशा पद्धतीची कृती, त्यांना अनुकूल अशा पद्धतीचं बोलणं आणि त्यांना अनुकूल अशा पद्धतीचे संकल्प माझ्या ठिकाणी असावेत. आणि त्यामध्ये अनुकूलस्य संकल्पामध्ये मुख्य विषय येतो त्यांना मानणं. त्यांना मानणं, आपला मुद्दा इथून सुरू झाला होता की देव मानणे. बहुतांशी लोक या जगामध्ये देव मानणारे असतात, परंतु माझ्या आयुष्यामध्ये मी एक प्रार्थना प्रीती नावाचं पुस्तक पांडुरंग शास्त्री आठवलेंचं, पूज्य पांडुरंग शास्त्री आठवलेंचं कॉलेजमध्ये वाचायला घेतलं. तेव्हा त्याचं पहिलंच पान मी जेव्हा उघडलं तेव्हा त्याच्यामध्ये असं होतं की मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव, अतिथी देवो भव, स्वाध्यायान्मा प्रमदः. आणि खाली कंसामध्ये असं लिहिलं होतं, आता हे देवो भव ना, अतिथी देवो भव, आचार्य देवो भव, तर खाली कंसात असं लिहिलं होतं देव मानणे इज इक्वल टू आज्ञा पाळणे. आणि हे मोठं धक्कादायक होतं. ती जबाबदारी होती की देव मानणे याचा अर्थ ते म्हणाले आज्ञा पाळणे. ती केवळ शाब्दिक मान्यता नाही आहे. शाब्दिक मान्यता ही पहिली पायरी आहे, परंतु भगवंताच्या आज्ञांचं पालन करणं हे खऱ्या अर्थाने त्याला मानणं आहे. आणि अनुकूल संकल्पामध्ये भक्ताचं जे पहिलं लक्षण सांगितलं, शरणागतीचं पहिलं लक्षण सांगितलं, त्याच्यामध्ये भगवंताच्या आज्ञेनुसार जीवन जगणे ही पहिली गोष्ट. त्यांना अनुकूल अशा पद्धतीनं आपलं जीवन असावं, हे पहिलं लक्षण आहे. अगदी आपण सद्गुरूंचे अंकित असू तर कमी अधिक प्रमाणामध्ये हे आपल्याच ठिकाणी सुद्धा असतं. एक ज्येष्ठ समर्थ भक्त, सद्गुरू भक्त, एक त्यांचं असं उदाहरण आहे की ते दिवसभर त्यांचा व्यवसाय वगैरे करायचे आणि रात्री येऊन स्नान वगैरे संध्या करून जपाला बसायचे. आणि जपाला बसल्यानंतर साहजिकच दिवसभरचा सगळा व्यवसायाचा तो ताण असायचा, शरीर थकलेलं असायचं, आणि तरीही ते जपाला बसायचे. आणि जपाला बसल्यावरती बहुतांशी वेळा ते जप करत करत असे पेंगायचे, अशी मान खाली जायची त्यांची. तर एकदा घरामध्ये त्यांच्या मुलीनं विचारलं, कशाला तुम्ही करता, एवढं शरीर थकलेलं असतं, एवढी तुम्हाला झोप येते, मग तुम्हाला असं पाहिल्यावरती कोणी बाहेरून आलेलं असलं तर ते नावं ठेवतं की काय जपाच्या नावाखाली झोपच चालू आहे, नाही का, मग बसायचं तरी कशाला. त्यांनी सांगितलं की नाही, माझ्या सद्गुरूंची आज्ञा आहे की हे करायचं आहे, मी करतो. आणि शरीराला विश्रांती हवी असेल जेवढा वेळ तेवढा वेळ ते घेतं, आणि विश्रांती झाली की पुन्हा तरतरीत होतं. माझा मुद्दा काय की सद्गुरूंनी सांगितलं की हे केल्यानंतर हे करायचं आहे, व्यवसायावरून आल्यानंतर घरी येऊन तुम्ही जपाला बसायचं आहे असं सद्गुरूंनी सांगितलं, म्हणून मी हे करणार. मग त्या शरीराची व्यवस्था शरीर पाहून घेईल. असं जे अनुकूल, त्यांच्या आज्ञेनुसार आपलं वागण्याची जी एक उर्मी, एक वृत्ती आहे, एक बाणा असतो, तो बाणा जो आहे तो भगवंताला प्रवृत्त करतो भक्ताचा अभिमान घेण्यासाठी. दुसरं लक्षण सांगितलं प्रतिकूलस्य वर्जनम. जे जे माझ्या इष्टदेवतेच्या आणि सद्गुरूंच्या आणि माझ्यामध्ये प्रतिकूलता निर्माण करणार आहे, त्यांच्या कृपेमध्ये त्यांच्या कृपा प्राप्त करण्यासाठी विघ्न आणणार आहे, त्यांचा आश्रय मिळण्याच्या मध्ये विघ्न आणणार आहे, जे त्यांना नको आहे, ज्याचा त्यांनी निषेध सांगितलेला आहे, असं जे जे काही आहे ते त्यांच्या प्रतिकूल, त्या प्रतिकूलाचा जाणीवपूर्वक त्याग करणं, निश्चयानं त्याग करणं, त्यांच्या प्राप्तीच्या आड येणारी कुठलीही गोष्ट तिचा स्वीकार न करणं, तिचा त्याग करणं, याला प्रतिकूलस्य वर्जनम असं म्हणतात. आणि हे काही शिष्यांनी एवढ्या टोकाचं आपल्या ठिकाणी बाणवलेलं असतं. त्याचं एक उदाहरण माझ्या खूप लक्षात राहिलं. पुण्यामध्ये एक मोठा संप्रदाय, त्याचे उत्तराधिकारी आहेत,
तर त्यांच्या सत्संगामध्ये त्यांनी स्वतःचा वैयक्तिक सांगितलेला अनुभव असा की एक उच्च शिक्षित मुलगा नोकरीसाठी आता सत्संगात केंद्रात येणारा, ध्यानधारणेला आणि निरूपणाला, श्रवणाला येणारा मुलगा, त्याचं शिक्षण पूर्ण झालं आणि आता त्याला नोकरीला विदेशामध्ये जायचं होतं. तर ते संत जे आहेत ते त्याच्याशी बोलत होते. तो नमस्कार करायला आला, आता स्वामीजी मी पुढच्या आठवड्यात जाणार आहे, असं सगळं चाललं. हो बरं म्हणाले, आता चांगली गोष्ट आहे म्हणाले, तू तिथे गेलास तरीसुद्धा हे ऑनलाईन सगळी व्यवस्था झालेली आहे, तर तू नियमित सत्संगाला येणार आहेस तर हे ऑनलाईन सत्संग तू अटेंड करत जा. हो म्हणाला, मी नक्की करीन. आणि मग बोलता बोलता ते म्हणाले की तुम्ही लोक भाग्यवान आहात, आमच्या काळामध्ये ही व्यवस्था नव्हती. आणि म्हणून त्यांनी सांगितलं, ते स्वतः बँकेतून रिटायर झाले नोकरी संपूर्ण करून. ते म्हणाले की मी माझं पूर्ण आयुष्य पुण्यामध्येच नोकरी केली, पण आणि त्यांचे जे गुरु त्यांच्या सत्संगाला कायम ते जात होते, साधना करत होते. तर म्हणाले की माझ्या आयुष्यात एकदा असं हे झालं, संधी आली की मला प्रमोशन मिळणार आहे, पण प्रमोशन मिळून गुजरातमध्ये बदली होणार होती, बडोद्याला. माझ्यासमोर दोन पर्याय होते. एकीकडे इकडे सत्संगामध्ये, साधनेमध्ये मी पुढे अग्रेसर होत होतो आणि नियमितपणे सद्गुरूंचं ते श्रवण घडत होतं, मार्गदर्शन मिळत होतं. आता दुसरीकडे लौकिक प्रगतीची संधी आहे आणि जी संसारासाठी आवश्यक पण आहे. पण म्हणाले असं द्वंद्व माझ्यासमोर उभं राहिलं, काय करायचं, हे सोडायचं की ते सोडायचं. आयुष्यात प्रपंचाच्या दृष्टीने ही आवश्यकता आहे, परमार्थाच्या दृष्टीने ही सुद्धा आवश्यकता आहे. तर म्हणाले मी तुमच्यासारखं आम्हाला संधी नव्हती ऑनलाईन सत्संगाची. तर म्हणाले त्यावेळी मी घरच्यांशी चर्चा केली, माझ्या अर्धांगिनीची मला साथ मिळाली आणि आमचा असा निर्णय झाला की आपण ते प्रमोशन स्वीकारायचं नाही. का? कारण ते स्वीकारलं तर कदाचित 4 पैसे जास्त मिळणार आहेत संसारासाठी, परंतु संसार संगे सुख झाले ऐसे देखिले नाही केले, किंवा संसार मुळीचं नासका, ही गोष्ट ही बुद्धीवरती पूर्ण बिंबलेली होती. पण हे जर आहे, हे जर मिळालं नाही तर मात्र आपली जन्मोजन्मीची हानी आहे. कारण खरोखरच आध्यात्मिक मार्गामध्ये अग्रेसर होण्याची प्रामाणिक निष्ठा त्यांच्या ठिकाणी होती. तर ते म्हणाले की मी असा निर्णय घेतला की ठीक आहे, 4 पैसे आपल्याला कमी मिळतील, आपण उपाशी तर मरणार नाही आणि आपलं निर्वाह चालेल एवढं आपल्याला मिळतंय, मग आपण काय करूया, आपण हे स्वीकारूया. आणि म्हणाले मी सत्संग स्वीकारला आणि मला आज समाधान आहे म्हणाले. तर याचा अर्थ काय झाला, गोष्ट वाईट नव्हती. नोकरीची पुढची प्रमोशनची संधी ही काही वाईट गोष्ट नाही आहे, ही चांगली गोष्ट आहे प्रपंचामध्ये, व्यवहारामध्ये. तरीसुद्धा जेव्हा दोन्ही गोष्टी समोर आहेत, यातली एक निवडायची आहे, त्यावेळी सत्संगामध्ये अडथळा येईल, सद्गुरूंचं सानिध्य आणि मार्गदर्शन साधनेतलं मिळणार नाही, त्यात कुठेतरी खंड पडेल, म्हणजे ती गोष्ट चांगली असूनही या गोष्टीसाठी प्रतिकूल आहे. आध्यात्मिक प्रगतीसाठी ही प्रतिकूल ठरतीये, आलं लक्षात. आणि म्हणून त्या प्रतिकूलाचा त्यांनी त्याग केला. याला म्हणतात प्रतिकूलस्य वर्जनम. मग अशा प्रसंगी कुठे ना कुठे ती जी उणीव आहे ती देव सुद्धा भरून काढतो. आणि याने त्याग केलाय ना, मग आपल्याला आपली जबाबदारी आहे, ती देवाला आपली जबाबदारी वाटते. आणि आपणच आपलं ओझं डोक्यावर आपलं घ्यायला लागलो तर देव म्हणतो की हा घेतोय, असू दे त्याचं असं. पण जेव्हा आपण त्याच्यासाठी म्हणून या गोष्टींचा त्याग करू, तेव्हा ती जबाबदारी देवावर येते की अरे नाही, ह्याने आपल्यासाठी त्याग केलेला आहे, ह्याने आपल्यासाठी काही सोडलेलं आहे, मग याला सांभाळणं ही आपली जबाबदारी आहे. आणि म्हणून देव हा जो भक्त प्रतिकूलाचा त्याग करतो त्याच्यासाठी देव त्याचा अभिमान घेतो आणि त्याला सांभाळतो. तिसरं लक्षण आहे की रक्षिष्यती ती विश्वासः. या मार्गावर चालत असताना नेहमी अनेक संकट येतात, अनेक प्रसंगांना सामोरं जावं लागतं,
द्वंद्वाला सामोरं जावं लागतं, खूप मानसिक संघर्षही होतो. हे सगळं घडत असताना कधी कधी अनेक वेळा निराशा येण्याची शक्यता असते. कधी कधी प्रारब्धाचे चपेटे असतात, आघात असतात. कधी कधी आपल्या मध्ये चाललेल्या गोंधळ असतात. अशा सगळ्या त्या विचित्र प्रसंगामध्ये अनेक वेळा निराशेचे प्रसंग येतात. पण त्याही प्रसंगामध्ये आपल्या ठिकाणची ती वृत्ती, तो माझं रक्षण करणार आहे, नक्की तो मला सांभाळणार आहे, याला म्हणतात विश्वास. तो विश्वास डळमळीत होऊ न देणं. आता काय करू, कोण मला पाहणार, कोण मला सांभाळणार, माझं काही खरं नाही, या जगात माझं कोणी नाही. हे भक्ताचे शब्द नाही आहेत. या जगात माझं कोणी नाही, मला कोण सांभाळणार, माझं कसं होईल, माझं काय होईल. जेव्हा जेव्हा आपल्या ठिकाणी माझं काय होईल, माझं कसं होईल हे विचार येतात, त्यावेळेस आपण समजून घेतलं पाहिजे की कुठेतरी उणीव आहे आणि ती झटकून टाकली पाहिजे आणि पूर्ण विश्वास बाळगला पाहिजे. सत्शिष्याच्या लक्षणातही समर्थ ते सांगतात की मुख्य सत्शिष्याचे लक्षण, मुख्य लक्षण काय, लक्षणं अनेक आहेत पण मुख्य लक्षण काय, तर सद्गुरु वचनी विश्वास पूर्ण. पूर्ण विश्वास, तो मला सांभाळणार आहे, तो माझं रक्षण करणार आहे, हा विश्वास डळमळीत न होणं. मग तिथे देव अभिमान घेतो. अरे त्याने आपल्यावर विश्वास टाकलाय बरं का, आहे की नाही. मस्त ते ब्रीद त्याला सांभाळावं लागतं, आहे की नाही. दीनानाथ हे ब्रीद त्वा साच केले, करावंच लागतं. आणि संतांनी त्याला दमच असं भरलेला आहे ठिकठिकाणी. मग तुकाराम महाराज म्हणू नका, श्री समर्थ म्हणू नका, ह्या सगळ्या मंडळींनी त्याला खूप दम भरून ठेवलेला आहे देवाला. काय त्या नामाची रीस गेली आता, सांग बार गुनाथा माय बापा. गणिकेने देवा काय भजन केले, संकेते घेतले नाम तुझे. तिला तू विमान धाडलंस आणि आम्ही संकेताने नाही, आम्ही निष्ठेने घेतोय, श्रद्धेने घेतोय. मग त्या आता नामामध्ये काही सत्व राहिलं नाही का तुझ्या? हे कोण विचारू शकतं? हे विचारून ठेवलंय त्यांनी, दम भरून ठेवलेला आहे. आपल्याला काही करायचं नाहीये, आपल्याला फक्त विश्वास ठेवायचा आहे. आपण विश्वास ठेवला की जबाबदारी त्याची वाढते आणि म्हणून तो आपला अभिमान घेतो. रक्षिष्यती ती विश्वास. हा श्री समर्थांचे शब्द आपण रोज त्याची उजळणी करतो. म्हणून आम्ही रामदास, श्रीरामचरणी आमुचा विश्वास. कोसळोनी पडो हे आकाश, आणि काची वास न पाहू. जीवनातल्या कोणत्याही संघर्षाच्या प्रसंगी, कुठल्याही प्रसंगी, कितीही प्रतिकूल असू देत, प्रारब्ध काहीही असू देत, परंतु समोर सगळा अंधार दिसत असला तरी सुद्धा त्या अंधारातही प्रकाशाची किरण देणं हे कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम भगवंतासाठी काही मोठी गोष्ट नाही आहे. आज वाटणाऱ्या रात्रीच्या गडद अंधारामध्ये निश्चितपणे उद्याचा सूर्योदय असतो, प्रकाश असतो. पण तोपर्यंत काय कृपाळूपणे अल्पधारिष्ट पाहे. आपल्याला ते जड जातं, आपल्याला वाटतं किती भयंकर माझी परीक्षा चालू आहे, काय भयंकर प्रसंग आहे माझ्यावर, ही वाईट वेळ कशामुळे आलेली आहे वगैरे वगैरे. आणि नेहमी प्रारब्धानेच असतं नाही, कितीतरी वेळा आपल्या मनानेच आपल्याला धोका दिलेला असतो, आहे की नाही. असंही असतं. तर ठीक आहे, धोका जगाकडून मिळो किंवा धोका मनाकडून मिळो आपल्याला, आहे की नाही. पण त्याही प्रसंगामध्ये काय क्षणोक्षणी आम्हा युद्धाचा प्रसंग, आहे का नाही. बाहेर जग आणि हात मन चालू आहे, आलं लक्षात. जगाकडून कधीतरी आघात होतात, कधी आपल्या मनाकडून आघात होतात, आपलं मन धोका देतं. त्याही प्रसंगामध्ये विश्वास कोणावर? त्याच्यावर की तो आहे, तो आहे, तो करील, तो सांभाळेल, तो सगळं दुरुस्त करणार आहे. हे
शरणागतीचं, भक्ताचं, ज्या भक्ताचा अभिमान देव घेतो अशा भक्ताचं हे तिसरं लक्षण आहे. रक्षिष्यतीति विश्वासः. पुढे चौथं लक्षण सांगितलेलं आहे, गोप्तृत्व वर्णन तथा. गोप्तृत्व वर्णन, तो रक्षण करणारा आहे हा विश्वास आहे, पण प्रत्यक्ष संकटाच्या काळामध्ये, प्रत्यक्ष दुःखाच्या प्रसंगामध्ये तुम्हाला आपल्याला स्पॉन्टेनियसली कोण आठवतं? तो स्पॉन्टेनियस विचार काय येतो? जसं काटा मोडला की आई ग, भीती वाटली की बापरे, असं होतं की नाही? तशी आपली स्पॉन्टेनियस वृत्ती अशा प्रसंगांमध्ये काय असते? आपण कोणाला हाक मारतो, आपण कोणाच्या तोंडाकडे पाहतो, हा सुद्धा एक अभ्यासाचा विषय आहे. म्हणजे देवावर माझा विश्वास आहे, देव माझं रक्षण करील असा विश्वास आहे. एवढ्या विश्वासानेच होतं असं पण नाही. बऱ्याच वेळा काय असतं की देवावर विश्वास असतो, तो रक्षण करील हे माहिती पण असतं, पण तरी सुद्धा अन्यही काही धागे असतात गुंतलेले, आपण त्यांच्या अपेक्षा करतो. द्रौपदीचं उदाहरण आहे. भगवान श्रीकृष्णाला नंतर त्या वस्त्रहरणाच्या प्रसंगानंतर जाब विचारलाय का नाही? का रे म्हणे, तू भक्ताचा अभिमानी वगैरे असं म्हणवतो स्वतःला, काहीतरी तुम्हाला वाटलं पाहिजे ना देवा. म्हणाले त्या द्रौपदीला तिच्या महालातून त्या कौरवांच्या राजसभेमध्ये खेचून आणलं. तिला अद्वा तद्वा काय काय घालून पाडून बोलले ते कौरव. एका रजस्वला स्त्रीचा राजसभेमध्ये, भर राजसभेमध्ये अपमान झाला, तरी तू गप्प. तिच्या वस्त्राला हात घातला गेला, तरी तू गप्प. किती रडत होती, किती आकांत करत होती ती. तुला धीर कसा धरवला? ज्यावेळी तो दुःशासन महालामधून तिला घेऊन येत होता, त्याच वेळी तू सुदर्शन चक्राने त्याचं मस्तक उडवायचंस ना. एवढा धीर तुला कसा? आणि तेही द्रौपदीच्या संदर्भात, खूप लाडकी आहे ना तुझी. तो म्हणाला, हे पहा, तिला विचारा बरं, तिने हाक कधी मारली होती? तिला विचारा ना. ज्यावेळी महालातून केसाला धरून ओढत ओढत फरफटत आणलं तिला, त्यावेळी तिने मला हाक मारली होती का? महालामध्ये, राजसभेमध्ये जेव्हा उभी राहिली, तेव्हा ती कोणाकोणाकडे अपेक्षेने पाहत होती? तिने आपल्या पतींकडे अपेक्षेने पाहिलंय, त्यांना हाक मारली आहे की तुम्ही मला सोडवा. भीष्मांकडे पाहिलंय, भीष्मांची अपेक्षा केलेली आहे, धृतराष्ट्राची अपेक्षा केलेली आहे, सगळ्यांची अपेक्षा केलेली आहे. आणि त्यानंतर जेव्हा साडी तिची ओढायला लागला तो दुष्ट, त्यावेळी काय केलंय तिने? स्वतःची ताकद वापरली. पण ज्यावेळी तिला असं समजलं की आता इतरही कोणी आपल्या मदतीला येत नाहीत आणि आपलंही सामर्थ्य आता स्वतःला वाचवण्यासारखं राहिलेलं नाही, त्यावेळी तिने हात वर केला. आता जे होईल ते देवा तूच आहेस केवळ, आता कोणी दुसरं नाही, अन्य कोणीही नाही. आणि मग हाक मारली. एक सूत्र आहे, रक्षण आपलं व्हावं देवाकडून, यासाठी रक्षाम अपेक्षाम अपेक्षते. रक्षाम अपेक्षाम अपेक्षते म्हणजे रक्षण करण्यासाठी भगवान भक्ताच्या अंतःकरणात रक्षेची अपेक्षा अपेक्षितो. आलं लक्षात ना, की त्याने माझं रक्षण करावं ही भक्ताची अपेक्षा पण पाहिजे. रक्षण करायला तो समर्थ आहे, पण देवाने माझं रक्षण करावं अशी अपेक्षा पण पाहिजे ना. ती अपेक्षा जेव्हा तिने व्यक्त केली तेव्हा तो धावला. गमतीनं असा एक प्रसंग सांगतात, म्हणाले की एका भक्ताला एका दुर्जनाने, दुष्टाने काय केलं, त्रास दिला आणि भगवंताला तिथे
त्याच्या धामामध्ये समजलं की आपला भक्त संकटात आहे आणि एक दुर्जन भक्ताला त्रास देतोय, आणि असं म्हणतात की तिथे लक्ष्मी माता भगवंताचे पादसंवाहन करत होती. भगवान तात्काळ उठले आणि तडक निघून गेले. लक्ष्मी मातेला कळे ना की हे काय चाललंय, काहीच सांगितलं नाही, बोलले नाही, काही नाही, सरळ निघून गेले. थोड्या वेळाने परत आले लगेच आणि बसले जागेवर. म्हणाले, पाय चेपा. लक्ष्मी माता पादसंवाहन करू लागली. लक्ष्मी मातेला कळे ना, अशी घाईघाईत गेले आणि लगेच परत का आले. तर लक्ष्मी मातेने विचारलं, का हो, तातडीनं लगबगीनं गेलात आणि लगेच का आलात. काही नाही म्हणाले, एक दुष्ट माझ्या भक्ताला त्रास देत होता आणि म्हणून मी तात्काळ धावलो. मग लगबगीनं परत का आलात. काही नाही म्हणाले, तो उठला आणि त्याच्या तोंडात मारली दुष्टाच्या, कोणी, भक्ताने. मग आता आपल्याला जायची गरजच काय म्हणाले, तो त्याचं पाहून घेतोय, तो त्याचा सक्षम आहे, तर आता आपल्याला जायची गरज नाही. तात्पर्य काय की रक्षाम अपेक्षाम अपेक्षते, भगवंताने माझी रक्षा करावी. द्रौपदीच्या त्या प्रसंगामध्ये तुम्ही पहा की जेव्हा भगवंताकडून अपेक्षा केली, अनन्य शरण झाली आणि ती अपेक्षा केल्याबरोबर भगवंतांनी वस्त्र पुरवली. आणि मग जेव्हा काव्यात्मक वर्णन असं केलेलं आहे की 10,000 गज बल घट्यो, 10,000 गज बल, 10,000 हत्तीचं बळ असणारे ते कौरव, ते ओढत होते हो तिच्या साडीला, खेचत होते, निघतच होतं वस्त्र. असं म्हणतात की तिथे भगवंताने वस्त्रावतार धारण केला होता. अनंत असलेल्या भगवंताने तिथे वस्त्रावतार धारण केला. जेवढी साडी खेचावी तेवढी निघतच होती, पण द्रौपदीच्या अंगावर जेवढी साडी आहे तेवढी कायम राहिली होती. 10,000 गज बल घट्यो, घट्यो न 10 गज चीर. पण 10 गजाचं ते मापाचं वस्त्र मात्र द्रौपदीच्या अंगावरचं काही त्यांना काढून घेता नाही आलं. 10,000 गज बल घट्यो, घट्यो न 10 गज चीर. का करे बैरी प्रबल, जो सहाय रघुवीर, किंवा जो सहाय यदुवीर. भगवंत जर सहाय्याला असेल तर कितीही प्रबल शत्रू असला तरी काही करू शकणार नाही. मुद्दा असा की गोप्तृत्व वर्णम, तू माझा रक्षक आहेस, तू माझा पालक आहेस, तूच मला सांभाळणार आहेस आणि तू मला सांभाळावंस, असं आपण त्याला वरलं पाहिजे. नुसतं लग्न ठरून चालत नाही, आहे की नाही. तिथे पाणीग्रहण झालं पाहिजे, हात हातात घेतला पाहिजे, एकमेकाला वरलं पाहिजे. फक्त ठरून ठेवलंय, आहे की नाही, की ह्या हिचा होणारा पती आहे आणि ह्याची ही होणारी पत्नी आहे, ठरलंय, पण वरलेलं नाही, स्वीकारलेलं नाही, पाणीग्रहण झालेलं नाही, तर उपयोगाचं नाही. म्हणून अपेक्षा करणं भगवंताकडून की तूच मला सांभाळणार आहेस, तूच माझं रक्षण कर, याला गोप्तृत्व वर्णम म्हणतात. हे 4थं लक्षण सांगितलं. आणि 5वं लक्षण सांगितलं आत्मनिक्षेप. आत्मनिक्षेपचा अर्थ असा की स्वतःला एखाद्या जड वस्तूसारखं भगवंताच्या ठिकाणी मांडणं. जड वस्तूसारखं, तिथं स्वतःचा चॉईस नाही, स्वतःच्या इच्छेला प्राधान्य नाही. श्री समर्थ म्हणतात की देवाच्या इच्छेने वर्तावे, देव करील ते मानावे. समजा एखाद्याने आपल्याला एखादं वस्त्र दिलं भेट, ते वस्त्र आपण घेतलं, तर आता ते वस्त्र आपण रुमाल म्हणून, नॅपकिन म्हणून एखादा वापरू, हात पुसायला, घाम पुसायला, किंवा एखाद्या देवघरामध्ये आपण ते खाली देवाच्या खाली ठेवू, किंवा तेच वस्त्र आपण एखादा सोफा पुसायला, कपाटं पुसायला म्हणून वापरू, किंवा तेच वस्त्र अगदी बाथरूमच्या समोर पाय पुसणं म्हणून वापरू. ते वस्त्र असं नाही म्हणणार की मला पाय पुसणं म्हणून का वापरता, मला तुम्ही देवाच्या तिथे ठेवा किंवा तुमच्या हातात ठेवा,
असं ते वस्त्र म्हणणार नाही, त्याचा चॉईस ते सांगणार नाही. अशा पद्धतीनं काष्ठवत किंवा जडवत भगवंताच्या ठिकाणी किंवा सद्गुरूंच्या ठिकाणी स्वतःला मानणं, पडून राहणं म्हणजे मानणं. त्याला श्री समर्थांनी असं म्हटलंय की आता होणार ते होय ना का, जाणार ते जाय ना का, हे की नाही. किंवा दुसरीकडे असं म्हटलंय की आल्या गेल्याची क्षिती नाही, ऐसे झाले पाहिजे. हे कठीण आहे, हे खूप कठीण आहे. पण त्या प्रसंगामध्ये जर हे सुचलं आणि घडलं तर तात्काळ समाधान देणारं सुद्धा आहे. आपल्या मनाची गाठ सोडवणारं पण आहे. हे कठीण पण आहे, पण लक्षात ठेवून जर त्या प्रसंगात आपल्याकडून घडलं, नुसतं सुचलं जरी की हे असं राहायचंय किंवा आत्ता नाही, काय आत्मनिक्षेप, ठीक आहे होऊ देत, त्यांच्या इच्छेने होतंय, पडे रहो, तात्काळ समाधान, तात्काळ समाधान. ज्या क्षणी जमलं त्या क्षणी समाधान. एखाद्या क्षणी जमलं नाही तर हुकलं, काही हरकत नाही, पण ज्यावेळी जमलं त्यावेळी तात्काळ समाधान देणार आहे. आणि असा तात्काळ समाधानाचा तेवढ्याही कठीण प्रसंगामध्ये जर आत्मनिक्षेप आपण करू शकलो आणि जेव्हा करू शकू तेव्हा समाधानाचा अनुभव आला, तर पुढे प्रेरणा मिळत जाते आपल्या मनाला की अरे हे तेवढ्याही बिकट ह्याच्यामध्ये आपण वाचलो होतो किंवा आपली मनस्थिती चांगली राहिली होती या विचारानं, या विवेकानं, या आत्मनिक्षेप या गुणानं असं राहिलं होतं ना, तर आपल्याला ते हळूहळू जमायला लागतं. आणि असं संत सांगतात की अभ्यासाने ती सहज स्थिती होते. लक्षात, त्याला आत्मनिक्षेप असं म्हटलेलं आहे. आणि 6वं लक्षण असं आहे भक्ताचं, त्याचं नाव आहे कार्पण्य. कार्पण्य म्हणजे दीनता, दैन्य. आता पहा, आपण ह्या सगळ्या लक्षणांना जाणून घेतलं. मग काय काय असायला पाहिजे, तर अनुकूलस्य संकल्पः, प्रतिकूलस्य वर्जनम, रक्षिष्यति इति विश्वासः, गोप्तृत्ववर्णन तथा आत्मनिक्षेप, कार्पण्यम. कार्पण्य म्हणजे दीनता. दीनता कधी येते की आपल्या ठिकाणी लक्षणं असून पण आपल्यात लक्षणं आहेत असं म्हणायचं नाही, मानायचं नाही. लक्षणांचा अभ्यास तर करायचा आहे, लक्षणं असली पण पाहिजेत. पण हे जर लक्षणं जमू लागली किंवा अंगीकार होऊ लागला त्याचा, तर हे 6वं लक्षण फार महत्त्वाचं आहे. आणि ते असं आहे की काहीच नाही आहे, आपण शून्य आहोत, आपण मूर्ख आहोत, आपण अज्ञानी आहोत, काही नाही, भक्ती नाही, काही नाही. मला एक आठवतं आहे की आपल्या एका संमेलनामध्ये, मठपती संमेलनामध्ये, एका आपल्या समर्थ भक्तांनी असं म्हटलं होतं की आपली ही जी रोजची प्रार्थना आहे, अनाथ मी हीन दीन दरिद्री, ही बदलली पाहिजे. कारण असं म्हणून आपण अगदी हीन दीन झालेलो आहोत. तर असं एक सुचवलं होतं, मला आठवत आहे. तर ते व्यवहाराच्या दृष्टीनं, व्यावहारिक पुरुषार्थाच्या दृष्टीनं, अर्थ काम याच्या दृष्टीनं हे बरोबर आहे की हीन दीनता नसावी तिथे. पण आपण एक लक्षात घेऊया की हे जे स्वतःला हीन दीन मानणं आहे, ही आध्यात्मिक प्रगतीच्या दृष्टीनं ही फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण गल्लत काय करतो की आध्यात्मिक दृष्टीनं स्वतःला हीन दीन मानणं, अनाथ मानणं, आपल्याला असं वाटतं की पारमार्थिकतेमध्ये ती निष्क्रियता आणणारी गोष्ट आहे. पण वस्तुस्थिती अशी आहे की जो अंतर्यामी स्वतःला अशा पद्धतीनं, त्या अनाथ हीन दीन म्हणण्याचा अर्थ एवढाच आहे की निरभिमान होणं, कर्तेपणाच्या अभिमानाने शून्य होणं, यासाठी ती नित्य आपल्या मनावर केलेला आपण संस्कार आहे. कर्तेपणाच्या अभिमानाने शून्य होणं, सात्विक अहंकारापासून आपण दूर राहणं, ती प्रार्थना आपल्याला रोज केली तर ती वाचवते आपल्याला. आणि ती कोणी केलेली आहे? अहो, एका जन्मामध्ये एवढं कर्तृत्व कोणी करू शकेल का? त्या काळामध्ये जेव्हा आपण श्री समर्थांच्या चरित्राचा आलेख पाहतो,
त्या काळामध्ये संवादाची एवढी साधनं नाही, प्रसारमाध्यमं नाही, एवढं काही नसताना, दळणवळणाची साधनं नसताना असे तू हिमाचल परिभ्रमण करून 1100च्या वर मठांची स्थापना, लक्षावधी शिष्यांना अनुग्रह, सहस्रो शिष्यांचा उद्धार आणि त्यांच्या करवी जनांचा उद्धार, हे सगळं व्याप करणारा महात्मा शेवटी रामरायासमोर, शेवटी नाही रोज रामरायासमोर बसून काय म्हणतो? अनाथ मी हीन दीन दरिद्री भजन नेणे काही. कोण म्हणत आहे? ज्यांचा प्रत्येक श्वास हा भक्ती आहे भगवंताची, प्रत्येक श्वास ज्यांचा रामभक्ती आहे, कृती नाही नुसती, त्यांचा श्वास सुद्धा रामभक्ती आहे, ते श्री समर्थ म्हणतात की मी अनाथ आहे, मी हीन आहे, दीन आहे, दरिद्री आहे, भजन नेणे काही, तुझं विण मज या जगी पाहता कोणीच नाही. इथे पुन्हा सनात होणे, त्या विश्वाच्या नाथाला, त्या जगन्नाथाला असं म्हणायचं की माझा अन्य कोणीही नाथ नाहीये, अन्य तुझ्याखेरीज अन्य कोणीही माझा नाथ नाही, म्हणजे मी अनाथ आहे, म्हणजे मी तुझ्याखेरीज अन्य कोणाचाही आश्रय घेत नाहीये, मला त्यांच्या कोणावर भरोसा नाही, मला फक्त तुझ्यावर भरोसा आहे. तुझं विण मज या जगी पाहता कोणीच नाही. की नाही भक्ती काय? ज्ञान कळेना समर्थांना, ज्ञान कळेना, ध्यान कळेना, मन वळेना देवा, विद्या नाही वैभव नाही ऐसा पूर्वील ठेवा, युक्ती असेना बुद्धी असेना शांती वसेना अंगी, रामदास म्हणे दयाळा ऐसा मी भवरोगी. कोण म्हणताय? श्री समर्थ. श्री समर्थ भवरोगी आहेत का? ते श्री समर्थ की राघवाचा दास झालो मी पावन. इथपर्यंत ठीक आहे हो. पुढे जे म्हणतात त्याच्याच त्यांचं सामर्थ्य आहे. पतित तो कोण उरो शके. आता पतित कोण राहत आहे बघतोच. म्हणजे पतितांना पावन करण्याचा ठेकाच पतित पावनाच्या दासाने घेतलेला आहे ना, ठेका घेतलाय आणि तो अधिकार त्यांना मिळालाय. पतित पावनाचे दास तेही पावन करती जगास. आणि श्री समर्थांनी अप्रत्यक्षपणे सांगितलंय, ऐसी हे प्रचित मनाज बहुतांच्या आली. का नाही? हे प्रचित स्वतः तेच समोर आदर्शित. आणि ते म्हणतात की ऐसा मी भवरोगी. हे का म्हणायचं? तो संस्कार आपल्यावर आहे. ती प्रार्थना त्यांनी लिहिली, पण संस्कार आपल्यावर आहे. अनुदिन अनुतापे तापलो रामराया. ठीक नाही? आणि इकडे अनुभव काय सांगतायत? दास म्हणे आम्ही केले पावलो. मग असे जे पावलेले आहेत त्यांचं अचपळ मन माझे नावरे आवरिता. आता सांगताना आपण चरित्राच्या सोयीनं हे नाशिकला लिहिलं असं म्हणतो, बरोबर आहे. सांगतो की नाशिकला समर्थांनी करुणाष्टकं लिहिली, कारण आपल्याला ते मॅच होतं ना, की ज्या अर्थी चपळ मन आहे त्या अर्थी ते साधक अवस्थेत असावेत, बरोबर आहे ना. पण गंमत अशी आहे की अहो जे अवतारी सत्पुरुष आहेत त्यांची काय बद्ध दशा, मुमुक्षु दशा, साधक दशा अशी दशा असेल का हो? साक्षात धर्मसंस्थापनेसाठी, धर्मोद्धारासाठी ज्यांचा अवतार आहे त्यांचं कसलं आलंय अचपळ मन. आणि अचपळ मन असतं तर 12व्या वर्षी घर सोडलं असतं का? थांबवा आता हे तुम्ही तप असं म्हणून सुद्धा तप त्यांनी सोडलं नाही. अनुग्रह घेऊन साधना करायची, साधना करून भगवंताची प्राप्ती करायची, बरोबर आहे ना. इकडे काय झालंय? इकडे आधी भगवान भेटलेत, मग अनुग्रह झालाय आणि नंतर साधना सुरू झाली आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थ लोकशिक्षणासाठी साधना आहे, लोकशिक्षणासाठी तीर्थयात्रा आहे, लोकशिक्षणासाठी या प्रार्थना आहेत, लोकशिक्षणासाठी या सगळ्या मनोगत आहेत, उपासना आहेत. हे सगळं लोकशिक्षणासाठी आहे. त्यांना त्याची आवश्यकता नव्हती, कारण ते हे प्रयत्नाने सिद्ध झालेले, त्या आयुष्यामध्ये प्रयत्नाने सिद्ध झालेले नाही आहेत, साक्षात भगवत अंश आहेत, साक्षात मारुतीचे अंश आहेत.
असे श्री समर्थ आहेत. मुद्दा काय आहे? मुद्दा हा आहे की कार्पण्य म्हणजे ही सगळी काही लक्षणं, त्या लक्षणांना अंगीकारायचं आहे, पण त्यावर शिखर बिंदू, शिखर लक्षण म्हणजे हे की मी कोणी नाही आहे, मी अत्यंत तुच्छ आहे, हीन आहे, दीन आहे. का? कारण हे सगळं मिळालं आणि जर असं वाटलं की मी ह्याने संपन्न आहे, तर तो मी भवरोगी, तो जो मी आहे ना, की ज्याला वाटतं की मी भक्त आहे, मी अनुकूल वर्तन करतोय, मी प्रतिकूलाचा त्याग करतोय, माझा विश्वास आहे की तो माझं रक्षण करणार आहे, मी लक्षात, हे मी पण विरहित दे रे राम, हे जे समर्थांचं आहे ते मी पण येऊ नये म्हणून म्हणायचं की मी कोणी नाही आहे असं. आणि म्हणून पहा प्रार्थना सुद्धा कशी आहे, मज विण तू मज दे रे राम, मी पण विरहित दे रे राम. हे कार्पण्याने जमतं. कार्पण्य हुकलं की मग मी पण सहित आपण भक्त होतो, मी पण विरहित भक्ती राहत नाही. आणि म्हणून श्री समर्थ आपल्या चरित्रातून ते कार्पण्यही दाखवतात. ग्रंथराज दासबोधामध्ये सुद्धा आणि श्री समर्थांच्या अन्य वाङ्मयामध्ये सुद्धा ही लक्षणं आपल्याला दिसून येतील, त्यांनी सुद्धा उपदेशिलेली दिसून येतील. आणि असा जो कोणी आहे ही या लक्षणांनी युक्त तो भक्त, त्याचा भगवंत अभिमान घेतो. श्री समर्थांचं म्हणणं आहे की अशा भक्तांच्या साभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. आता अशा भक्तांच्या म्हणजे मग आपल्यासाठी नाही आहे का? कारण आपण जर त्यात कुठे बसत नसू समजा, नाही बसत आहे, आता मी तर अजिबात बसत नाही, मग माझ्यासाठी दासबोध आहे की नाही? तो रामरायाने माझ्यासाठी प्रकट केलाय की नाही समर्थान करवी? तर हे पहा, असं आहे की भगवंताला भक्त आवडतोच, निसंशय आवडतो, पण भगवंताला आपल्या भक्तापेक्षा सुद्धा आपल्या भक्ताचा भक्त जास्त आवडतो. श्री समर्थ या सगळ्या लक्षणांनी युक्त आहेत, याही पलीकडच्या अनंत लक्षणांनी युक्त आहेत, लक्षात. मग त्यांचं क्रेडिट रामाजवळ आहे, अलग लक्षात. तर आपल्याला असं म्हणता येईल की त्या श्री समर्थांचा अभिमान घेतलेला आहे रामरायाने, भक्तांचे निसाभिमाने. श्री समर्थ हे पूर्ण भक्त आहेत, खरे भक्त आहेत, आलं लक्षात. मग अशा भक्ताचा अभिमान रामरायाने घेतला का? तर यांचे जे शरणागत आहेत, समर्थांचे जे शरणागत, समर्थ प्रतापातला जो उल्लेख आहे की साफल्या निजवल्या नदी तेने पार केली, आहे की नाही, पाठीवरती वेणास्वामींना तो हे झाला होता स्वप्न दृष्टांत की रामराय अशा जीवांना पाठीवर घालून ती नदी वैतरणी ओलांडून नेत आहेत. तर हे विचारलं तसं श्री समर्थांना, तर म्हणाले की जे जे कोणी शरणागत आहेत रघुनाथाचे, तर ही जबाबदारी रामाची आहे त्यांना तारायची. म्हणजे समर्थांकडे जो जो आला त्याची जबाबदारी रामाची आहे. का? कारण श्री रामराय हे श्री समर्थांचे अभिमानी आहेत, कारण श्री समर्थ तसे भक्त आहेत. तर भक्तांचे निसाभिमाने कृपा केली दाशरथीने, समर्थ कृपेची वचने तो हा दासबोध. प्रभु रामचंद्र भगवान की जय. सद्गुरु श्री समर्थ रामदास स्वामी महाराज की जय. महारुद्र हनुमान की जय. श्रेष्ठ गंगाधर स्वामी महाराज की जय. आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय. जय जय रघुवीर समर्थ. झालेली सेवा श्री समर्थांच्या चरणी समर्पित करूया. पुनश्च एक वार या सत्संगासाठी प्रवचनासाठी उपस्थित असलेले श्री रामदास स्वामी संस्थानचे अध्यक्ष पूज्य बाळासाहेब स्वामी महाराज, श्री रामदास स्वामी संस्थानचे विश्वस्त समर्थ वंशज पूज्य श्री भूषण स्वामी महाराज यांच्या चरणी अभिवादन करतो, नतमस्तक होतो. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित सर्व श्रोत्यांना खूप खूप धन्यवाद. श्रीराम.